हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वन्स अगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की वेडिंगमधलं क्रिंज काय काय आहे, जे इंस्टाग्रामच्या रीलवर मला सारखं सारखं येते आणि मला क्रिंज वाटते. ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी सगळे जे काही सण सेलिब्रेट करतात ते त्याच्याबद्दल बोललो आणि आज आपण वेडिंगबद्दल बोलणार आहे. तर वेडिंगबद्दल बोलण्याच्या आधी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, हे मी तुम्हाला सांगते आहे. तर स्टार्ट करूया की बघण्याचा कार्यक्रम. ओके, सो आपल्या इथे बघण्याचा कार्यक्रम हा खूप नॉर्मल असतो की मुलगा येतो, पेढ्याचा बॉक्स असतो किंवा मुलगी पाण्याचा तांब्या घेऊन येते, लोक प्रश्न विचारतात. ते म्हणजे माझा बघण्याचा कार्यक्रम असा झाला होता आणि जनरली हा असाच असतो. पण आता नवीन निघालं आहे. ओके, सो घरातून मुलगा निघतो बघायला, तिथपासून ते मुलगी रेडी होईपर्यंत जो काही एक सिनेमॅटिक बनवतात ना पूर्ण जर्नी, ती मला खूप जास्त क्रिंज वाटते. म्हणजे हे कसं शक्य आहे, काही लॉजिक पण नाही आहे की तुम्ही मुलगी बघायला जाताय आणि त्याचा व्हिडिओ बनवताय. हां, यांचं असं ठरलेलं असतं आधीच की हे लोक बघतात, फिक्स करतात आणि परत हे सगळं व्हिडिओसाठी किंवा रीलसाठी हे सगळं परत करतात. ओके, सो हे खूप जास्त क्रिंज वाटतं की ती मुलगी आतून किचनमधून असं डोकावून बघतीये, ही करतीये, लाजते, वॉट एव्हर इट इज सो मच क्रिंज. ओके, त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे ती प्री वेडिंग शूट. ओ माय गॉड, प्री वेडिंग शूटमध्ये क्रिंज पणाची एक लेवल पार होऊन जाते. काही काही प्री वेडिंगमध्ये, सगळ्याच प्री वेडिंगमध्ये असं नसतं. काही काही प्री वेडिंग खूप जास्त सुंदर, रोमॅन्टिक आणि एक असं शांत आणि खूप जास्त क्यूट वाटतं. पण काही काही प्री वेडिंग इज सो मच क्रिंज की लाईक नाही का, की एकमेकांना उशांनी मारायचं, मग ते फेदर्स उडतात. किंवा अजून एक मी सांगते क्रिंजमध्ये येतं की ते मध्ये एक चाललं होतं की नाही का, ते नदीमध्ये असे झोपले होते पूर्ण डोळे बंद करून, आणि पूर्ण कड्यावरती जाऊन करतात ते. किंवा खूपच जास्त इंटिमेट सीन त्या प्री वेडिंगमध्ये टाकतात. प्री वेडिंग ही खूप जास्त सिम्पल असली पाहिजे, कारण आपल्या पूर्ण जे काही मोठी लोकं असतात, मोठी इन द सेन्स वयाने जे काही आपल्यापेक्षा मोठी लोकं असतात, ती लोकं आपल्या लग्नाच्या दिवशी ते प्री वेडिंग बघतात. ते त्यांना बघायला लाज वाटली नाही पाहिजे, अशा एका अशा काय म्हणतात पद्धतीचे जे प्री वेडिंग पाहिजे. पण काही काही लोक ह्याच्यामध्ये पण खूप जास्त किसिंग, इंटिमेट सीन, ओव्हर रोमॅन्टिसाइज करतात गोष्टी. सो दॅट इज व्हेरी क्रिंज फॉर मी. त्याच्यानंतर येतं त्याच्यानंतरची कॅटेगरी येते की एंगेजमेंट. ओके, सो मी कॅटेगरी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतरचं येतं एंगेजमेंट. ओके, सो एंगेजमेंटमध्ये क्रिंज असं सहसा काही घडत नाही, कारण इट्स व्हेरी सिम्पल सेरेमनी. अंगठ्या घालायच्या आणि ते टिळा लावायचा किंवा त्याच्यानंतर ते चेंज करतात गाऊनमध्ये. या सगळ्यामध्ये क्रिंज असं काहीच नसतं. क्रिंज फक्त एक असतं की लाईक नाही का, की तुम्ही जे एंट्री घेता ना, एंट्री त्याच्यामध्ये जे काही डान्स वगैरे करतात का नाही का, की खूप कधी कधी खूप जास्त ओव्हर डान्स होतो. आय थिंक यू कॅन अंडरस्टँड की मला काय बोलायचं आहे, की तो खूप जास्त ओव्हर होतो आणि तो एंट्रीचा डान्स पण होतो ग्रूमचा आणि ब्राईडचा, आणि परत मग एंगेजमेंट झाल्यावर पण त्यांचा जो खूप डान्स होतो. सो ते खूप जास्त नाचणं होऊन जातं एंगेजमेंट सेरेमनीमध्ये. सो ती डान्सवाली जी गोष्ट आहे ती खूप क्रिंज वाटून जाते. त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती आहे की हां, एंगेजमेंटमध्ये अजून एक क्रिंज गोष्ट असते, ती म्हणजे जे काही आता नवीन निघालं आहे हे, की ब्लाऊजवरती प्रिंट करून येतं की मी ह्याची दुल्हन आहे किंवा ह्याची ब्राईड आहे, किंवा स्वतःच्या नवऱ्याचं नाव फक्त ब्लाऊजवर मागे वर्क करून घेतात. हे लग्नामध्ये पण घडते आणि आता आजकाल एंगेजमेंटमध्ये पण घडतंय. सो दॅट इज व्हेरी क्रिंज की म्हणजे तुम्ही ते नवऱ्याचं मग ते ब्लाऊज नंतर यूज पण नाही होतं, मग त्याचं अननेसेसरी होऊन जातं. सो दॅट इज दॅट. त्याच्यानंतर आता वेडिंगवरती किंवा सगळ्यात जास्त क्रिंजपणा कुठं असतो तो आहे लग्नामध्ये. सो लग्नामध्ये पहिले तर ग्रूम पहिलाच उभा असतो बिचारा, नवरदेवाला पहिल्याच मांडावर पाठवून देतात. आणि जी नवरी जे काय एंट्री करते, जी की कियारा अडवाणीने एक ट्रेंड सेट केला, ते असं असं करून एंट्री करायचा, तो एक नवीनच निघाले ते असं असं करायचं. आणि त्याच्यानंतर एक आहे की नाही का, खूप जास्त काही काही दिल्ली नॉर्थ साईडला ना खूप जास्त क्रिंज ओव्हर डान्स करतात, की काही काही
गाणे पण त्याला मॅच करत नसतात लग्नाच्या सेरेमनीसाठी. सो त्याच्यावरती पण खूप जास्त असं ओव्हर डान्स करतात. आणि ते बघून आता महाराष्ट्रातल्या नवऱ्या पण आता तेच करायला लागल्यात की डान्स असं, म्हणजे डान्सच्या स्टेप्स पण काही काही नवरी लोकांना येत नसतात, त्या पण करायला लागलेल्या आहेत. सो जे काही डान्स असतो ना एंट्रीला, आणि मग तो अजून एक त्याच्यामध्ये क्रीम जे की नाही का, की नवरीला बघून नवरदेव रडतोय. म्हणजे मी हे पहिल्यांदाच पाहिलंय की नवरीला बघून नवरदेव रडतोय. म्हणजे युजली लग्नामध्ये नवरी ही खूप जास्त इमोशनल असते, कारण तिला ते घर सोडून जायचं असतं, आपल्याला माहेर सोडून जायचं असतं. सो इमोशन हे सगळ्यात जास्त कोणाचे जास्त असतात की नवरीचे. हा, नवरदेवाला पण इमोशनल होऊ शकतो, बट आय डोंट थिंक सो की ते रडणं मला तर खूप जास्त स्क्रिप्टेड वाटतं. सो येस, दॅट इज व्हेरी क्रिंज. त्याच्यानंतर येतं की रुखवत. येस, रुखवत जो आहे तो दाखवणं. ओके, सो खूप जास्त श्रीमंत लोक आहेत ते रुखवत देतात लाईक त्यांच्या ऐपतीनुसार, की कोणी फॉर्च्युनर दिली आहे, कोणी 2 व्हीलर दिली आहे, कोणी 4 व्हीलर दिली आहे, कोणी दोन्ही गाड्या दिल्या. आणि जो का भव्य रुखवत असतो ना, आणि त्याच्या पुढे जी काही म्हणजे माहीत नाही, पण ते रुखवतच मला मुळातच क्रिंज वाटतो. कारण तुम्ही ओपनली एक दहेज डावरीची केस असते, डावरी म्हणतो ना आपण, काय म्हणतो मराठीत त्याला काय बोलतात, हुंडा. या हुंडा चं प्रदर्शन करताय ते जे काय असतं ते, म्हणजे तुम्ही नकळतपणाने तो हुंडा दिलेला असतो. सो त्याचं जे काही भव्य प्रदर्शन असतं ना, ते सगळ्यात जास्त क्रिंज. आणि ते काही म्हणजे ती